घ्या सावकाश. मी नाही ते सर कुठे दिसत नाहीत आजकाल. काय माहिती, परवा कॉलेज जवळच्या हॉटेलमध्ये जाताना दिसलं. आता आपल्याकडं चांगलं जेवण सोडून तिकडे ते तेलकट खायला कशाला जातात कळना झालं. शारदाच्या हातचं चांगलं साधं जेवण सोडून तेलकट खायची बुद्धी कशी काय झाली म्हणते मी त्यासनी. खरंच हे बघा, हे पूर्ण रक्कम नाहीये, पण खरंच यानं तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. हे बघा, तुम्ही आमच्या खासगी आयुष्यात दखल देणं बंद करा. तुला सांगते बघ, ते म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय, तेच खरं बघ. सर 100 वर्ष जगाल तुम्ही. आता तुमचंच नाव निघालं होतं. कसं काय निघालं नाव? ते भागाक्का म्हणत होत्या. काय काय म्हणत होत्या? भागाक्का काय म्हणत होता तुम्ही? ते गुळातला शिरा खायला तुम्ही आला नाहीत ना. सर तुम्हाला सांगते बघा, साखरेपेक्षा ना सेंद्रिय गुळाचा शिरा असतो ना, तो लई चांगला असतो बघा. या ना, बसा ना. हा नाही, ते मी हिशोब करायला आलो होतो. आता जाऊन कॉलेजमध्ये बदलीचा अर्ज पण करायचा आहे. का आमचं गाव आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही असं काही नाही. मिनी तू कर ना हिशोब, सांग मला. हा मी करतो, तुम्ही बसा. आज आमच्याकडनं फ्री तुम्हाला शिरा. शारदाताई सरांसाठी एक शिरा आण ग. थँक्स. लेखकाचं नाव काय या पुस्तकाच्या? अमित पारकर. पुस्तक उघडून नाव वाचून सांगता का? टोटल 1230 झाले. खातं क्लोज करू? नाही, ते तुमच्याकडचा शिरा खरंच खूप चांगला असतो. चालू ठेव खातं. या शिऱ्यासाठी बदलीचा विचार कॅन्सल. शारदाजी, ते तुम्हाला कविता आवडतात ना? भारी कविता करते आमच्या शारदाताई. शारदाताई, ती आईवरची कविता ऐकव की. तू हिशोबाकडे लक्ष दे. मी संध्याकाळी येताना कवितेचं पुस्तक घेऊन येईन. आणि काय काय आवडतं तुम्हाला? का आमच्या शारदाताईला नोकरी देणार आहे तुम्ही? आईनं सांगितलंय म्हणून पुस्तकाचं ठीक आहे, पण आमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. मिनी, मी मार्केटला जाऊन येते, आईला सांग.